नमस्कार मंडळी. पुन्हा एका नव्या कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्याची ती संध्याकाळ होती. गावात लग्नाचा गोंधळ सुरू होता. ढोल ताशांचा आवाज, मंडपातल्या दिव्यांची चमक आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद. सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. पण त्या गर्दीत एक चेहरा मात्र शांत होता, आरवचा. आज त्याचं आणि अन्वीचं लग्न होतं. कॉलेजपासून सुरू झालेली त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली होती. अनेक संकटं आली, घरच्यांचा विरोध झाला, पैशाची अडचण आली, पण दोघं कधीच वेगळे झाले नाहीत. म्हणून आजचा दिवस आरवसाठी आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. मंडपात बसलेला आरव वारंवार प्रवेशद्वाराकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात उत्सुकता होती. तेवढ्यात शहनाईचा आवाज वाढला आणि अन्वी लाल साडीत हळूहळू मंडपाकडे चालत आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या, पण आरवचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. ती मंडपाजवळ आली, काही क्षण आरवकडे पाहत राहिली आणि अचानक तिने मागे वळून गर्दीत उभे असलेल्या एका मुलाचा हात धरला. क्षणात संपूर्ण मंडप शांत झाला. लोक कुजबुजू लागले. ही काय करते? लग्न मोडणार का? आरवची फसवणूक झाली का? अशा आवाजांनी वातावरण भरून गेलं. आरवच्या हातातून हार खाली पडला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला काहीच समजत नव्हतं. अन्वी त्या मुलाचा हात धरून मंडपाच्या मधोमध आली. तिचे हात थरथरत होते. ती रडत म्हणाली, "आरव, मला माफ कर." ते शब्द ऐकताच सगळ्यांचं हृदय धडधडलं. आरवने थरथरत्या आवाजात विचारलं, "अन्वी, कोण आहे हा?" त्या मुलाने खाली मान घातली होती. कपडे साधे होते आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, "हा माझा भाऊ आहे." क्षणभर सगळे स्तब्ध झाले. आरव काही बोललाच नाही. अन्वी पुढे म्हणाली, "लहानपणी आईबाबांच्या अपघातानंतर आम्ही वेगळे झालो. मला नातेवाईकांनी सांभाळलं, पण हा हरवला. मी अनेक वर्ष त्याला शोधत होते." मंडपात पुन्हा शांतता पसरली. ती पुढे म्हणाली, "2 दिवसापूर्वी मला कळालं तो जिवंत आहे, पण तो एका अनाथ आश्रमात वाढला. आज सकाळीच मला तो भेटला." त्या मुलाच्या डोळ्यातही पाणी आलं. अन्वी रडत म्हणाली, "मी आयुष्यभर एकटी होती. आरव, आज पहिल्यांदा मला माझा भाऊ मिळाला. लग्नाच्या आधी मला त्याचा हात धरायचा होता, कारण मला भीती होती की पुन्हा तो हरवेल." आरवच्या डोळ्यातलं दुःख हळूहळू विरघळायला लागलं. मंडपात बसलेले लोक शांतपणे ते दृश्य पाहत होते. अन्वी पुन्हा म्हणाली, "तू गैरसमज करशील याची भीती होती, पण मला त्याला सोडवत नव्हतं." काही क्षण आरव शांत राहिला आणि अचानक तो पुढे आला. त्याने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकंसं हसत म्हणाला, "वेडी आहेस तू? आता हा तुझाच नाही, आपला भाऊ आहे." हे ऐकताच अन्वी जोरात रडू लागली. मंडपात टाळ्यांचा आवाज घुमला. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या दिवशी लग्न फक्त माणसांचं नव्हतं, त्या दिवशी एका तुटलेल्या कुटुंबालाही पुन्हा घर मिळालं होतं.